आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 9। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा पहिले परिचय पाहायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे ऑफिस स्किलच्या डाऊन एरोवर इथे क्लिक करा। यामध्ये बघा, त्यानंतर आपल्याला ब्रिजिंग कंटेंटवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा नॉलेज चेक दिलेला आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे। यामधला पहिला प्रश्न बघा, नेहमीच्या डॉक्युमेंट प्रिंटिंगसाठी सर्वसाधारणपणे कोणता पेज साईज सर्वात जास्त वापरला जातो म्हणत आहे। तर नॉर्मली जास्तीत जास्त A4 साईज वापरल्या जाते। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर बघा, आशिष एका डॉक्युमेंटवर काम करतो आहे, त्यातला चॅप्टर 1 पानाच्या बरोबर मध्यात संपवतो आहे, पण त्याला चॅप्टर 2 नवीन पानावर सुरू करायचं आहे, ज्यामुळे दोन्ही सेक्शन वेगवेगळे राहतील। याकरता लेआउट ब्रेक्स न्यूजमधील कोणता ऑप्शन हे फॉर्मॅटिंग पूर्ण करू शकेल म्हणत आहे। तर कोणता ऑप्शन पूर्ण करू शकेल बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 4 असणार आहे। ज्या ठिकाणी एक पेज संपते आणि पुढचे पेज सुरू होते ते ठिकाण मार्क करा, हे त्याचं उत्तर आहे। दाखवलेली इमेज पहा, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये या ऑप्शनचा वापर करून तुम्ही काय करू शकता म्हणत आहे। तर या ऑप्शनचा वापर करून आपण इंडेंट किंवा स्पेसिंग चेंज करू शकतो। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तुमच्या कॉलेजच्या असाइनमेंटसाठी एक डॉक्युमेंट तयार करत आहात आणि तुम्हाला काही पॅराग्राफ डाव्या किंवा उजव्या मार्जिनपासून आतल्या बाजूला सरकवायचे आहेत। खालीलपैकी कोणती इमेज हे करण्यासाठी तुम्ही वापरू शकता म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे बघा ऑप्शन 1। पाहू शकता या ठिकाणी, तर ऑप्शन 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। तुम्ही एका डॉक्युमेंटमध्ये एक इमेज ॲड केली आहे आणि तुम्हाला असे वाटते की आजूबाजूचा टेक्स्ट इमेजच्या केवळ वर आणि खाली दिसण्याऐवजी तिच्या भोवती व्यवस्थितपणे गुंडाळला जावा। टेक्स्ट ऑब्जेक्ट भोवती कसा गुंडाळला जाईल हे नियंत्रित करण्यासाठी तुम्ही लेआउट टॅबमधील अरेंज ग्रुपमधील कोणते फीचर वापराल म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर रॅप टेक्स्ट आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा, त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पाहू शकता याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं नॉलेज चेक दिलेलं आहे, याच्यामध्ये नॉलेज चेक दिलेलं नाही। त्यानंतर ब्रिजिंग कंटेंटवर क्लिक करा। या ठिकाणी याच्यामध्ये आपल्याला नॉलेज चेक दिलेलं आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे। तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, वर्डमध्ये मजकुराचा लुक कस्टमाइज करताना फॉन्ट कलर हा ऑप्शन कोणत्या टॅब खाली मिळतो म्हणत आहे। तर फॉन्ट कलर हा ऑप्शन आपल्याला कोणत्या टॅब खाली मिळतो बघा, तर होम टॅब खाली मिळतो। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। मीना MS वर्ड ऑनलाईनमध्ये एक रिपोर्ट तयार करत आहे आणि तिने काही वाक्य एडिट केलेले आहे। ब्राउझर टॅब बंद करण्यापूर्वी ती सेव्ह बटनवर क्लिक करायला विसरली आहे। आता तिने केलेल्या बदलाचे काय होईल म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर बदल आपोआप सेव्ह होतील, हे त्याचं उत्तर आहे। MS वर्डमध्ये रिपोर्ट फायनल करताना तुम्हाला तुमचा ऑफिस लोगो जो तुमच्या कॉम्प्युटरवर सेव्ह आहे किंवा जोडायचा आहे, तर त्यासाठी इन्सर्ट टॅब पिक्चर्स मेनूमधील कोणता ऑप्शन निवडणे सर्वोत्तम ठरेल म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे पिक्चर धिस डिव्हाइस। प्रत्येक इमेजचे डिझाईन आणि कंटेंट काळजीपूर्वक पाहून कोणते सर्टिफिकेट आहे ते ओळखा म्हणत आहे। तर सर्टिफिकेट हे ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला पूर्ण स्कोर्स आलेला आहे। त्यानंतर आपल्याला पुढचं नॉलेज चेक सोडवण्यासाठी पिक्सेल AI पॉवर सर्चवर क्लिक करावं लागेल। यामध्ये आपल्याला पुढचं नॉलेज चेक दिलेलं आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, पिक्सेल सर्च युनिटसाठीचा ॲक्युरेसी कोणते तंत्र वापरून सुधारते म्हणत आहे। तर कोणते तंत्र वापरून सुधारते, तर युजर बिहेवियरचे विश्लेषण करून, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। पिक्सेल हे एक वैशिष्ट्यपूर्ण AI पॉवर सर्च टूल म्हणून कोणत्या कारणामुळे ओळखले जाते म्हणत आहे। तर कोणत्या कारणामुळे ओळखले जाते, तर संपूर्णतः नवीन AI पॉवर्ड इमेजेस जनरेट करते, तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे।
त्यानंतर बघा आपल्याला पुढचं नॉलेज चेक सोडवण्यासाठी IRCTC वर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता पुढचं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे शेवटचं, तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहे. रेल्वे तिकीट बुक करताना कमी चुका होण्यासाठी IRCTC दिशा 2.0 कोणत्या तंत्राचा वापर करते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, रिअल टाइम कन्व्हर्सेशन दरम्यान युजरच्या इनपुटला व्हॅलिडेट करणे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. IRCTC दिशा 2.0 ला युजरच्या इंटरॅक्शन दरम्यान कॉन्टेक्स्ट अवेअर सूचनांचा वापर का करते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, कन्व्हर्सेशनची अचूकता आणि प्रासंगिकता सुधारण्यासाठी हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं शेवटचं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला सर्व नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, तुम्ही MS वर्डमध्ये परिच्छेदाचे अंतर कसे सेट करू शकता म्हणत आहे. तर MS वर्डमध्ये आपण कशा प्रकारे सेट करू शकतो, तर पॅराग्राफ स्पेसिंगमध्ये जाऊन सेट करू शकतो. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये 2 पेज रोटेशन पर्याय आहे म्हणत आहे. तर पेजचं 2 रोटेशन प्रकार आहे, बरोबर आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मुद्रणासाठी सामान्यतः कोणत्या प्रकारचा आकाराचा कागद वापरला जातो म्हणत आहे. तर नॉर्मली आपल्याला A4 साईज वापरला जाते. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. पेज रोटेशन पर्याय MS वर्डमध्ये कोणत्या टॅब अंतर्गत येते म्हणत आहे. तर कोणत्या टॅब अंतर्गत येते, तर याचं उत्तर लेआउट आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी स्कोर्स पाहू शकतो आपला पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर्स आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. नंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर सिम्युलेशन सोडवायचे आहे. सिम्युलेशन क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 3 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा, डॉक्युमेंट नेहमी शीर्षक किंवा विषय नमूद केलेला असावा जेणेकरून पहिल्या पानावर न्यू इयर्स ऑफर या टेक्स्टसह निवडलेल्या भागात टेक्स्ट इन्सर्ट करा म्हणत आहे. तर याच्यावर या ठिकाणी एक सिंगल क्लिक करायचं आहे फक्त आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न इथे यातून स्टार्ट करायचा आहे. यामध्ये बघा, कुपन डिझायनिंगसाठी चांगले रंग संयोजन वापरणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून न्यू इयर ऑफर या निवडलेल्या टेक्स्टवर लाल फॉन्ट रंगाची कोणतीही छटा लागू करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला फॉन्ट कलरवर जा. फॉन्ट कलर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर याच्यातून रेड कलर घ्यायचा आहे. इथूनही तुम्ही घेऊ शकता रेड कलर किंवा इथूनही घेऊ शकता, कुठूनही घेतला तरी चालेल अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्या. आणि शेवटचा प्रश्न बघा याच्यातला, डॉक्युमेंटचे शीर्षक हायलाइट केले पाहिजे जेणेकरून ते स्पष्टपणे समजेल. म्हणून निवडलेल्या टेक्स्ट हो वाढवा आणि ते बोल्ड करा म्हणत आहे. तर बोल्ड करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व सिम्युलेशनचे प्रश्न सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. पाहू शकता इथे आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचा आहे. तर गायडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एका कॉलमला 2 कॉलममध्ये विभाजित करा. त्यासाठी लेआउट टॅबवर जा. कॉलम सिलेक्ट करा आणि नंतर 2 कॉलमवर क्लिक करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला लेआउट या टॅबवर जा. त्यानंतर पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये कॉलम्समध्ये जायचं आहे आणि याच्यातून 2 कॉलमवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. याच्यातून दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पेज सेटिंग सेट करण्यासाठी लेआउट टॅबवर जा. नंतर साईज ऑप्शनवर क्लिक करा आणि पेज लिगल म्हणून सेट करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला लेआउट या टॅबमध्ये जा. त्यानंतर साईजमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला कोणती साईज घ्यायची आहे, लिगल. तर या लिगलवर क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे याच्यातून
दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लेआउट टॅब मार्जिन कस्टम मार्जिन वापरून टॉप मार्जिन 1 वर सेट करा म्हणत आहे. तर टॉपची मार्जिन आपल्याला 1 इंच सेट करण्यासाठी लेआउट टॅबवर जा. त्यानंतर पे सेटअपच्या ग्रुपमध्ये जाऊन इथे मार्जिनवर जायचं आहे. कस्टम मार्जिनवर जा. कस्टम मार्जिनवर गेल्यानंतर टॉप मार्जिन इथे दिलेले आहे. तर यामध्ये बघा आपल्याला 1 करायची आहे. तर टॉप मार्जिन 1 इंच करा म्हणत आहे. तर आय आणि एन टाईप करायचं आहे त्याच्या पुढं. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे याच्यातून. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या पॅराग्राफ सिलेक्ट करा आणि लेआउट टॅब वापरून 10 पॉईंट स्पेस सेट करा आणि स्पेसिंग बिफोर एडिट बॉक्सवर क्लिक करा म्हणत आहे. तर पहिला पॅराग्राफ सांगितलेला आहे. तर पूर्ण पॅराग्राफ पहिला आपल्याला सिलेक्शन करा इथून इथपर्यंत. त्यानंतर आपल्याला लेआउट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर स्पेसिंग बिफोर एडिटवर क्लिक करा. तर स्पेसिंग बिफोर एडिटवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि किती सांगितलेलं आहे 10. तर यामध्ये 30 आहे. तर या ठिकाणी आपल्याला 10 करायचं आहे. अशा प्रकारे 10 टाका आणि त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करायचं आहे. एंटर करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर आपल्याला शेवटचा प्रश्न लावायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लेआउट टॅबमधील पेज सेटअप ग्रुप वापरून लँडस्केप रोटेशन सेट करा म्हणत आहे. तर लँडस्केप रोटेशन घेण्यासाठी आपल्याला लेआउट या टॅबवर जायचं आहे. ओरिटेशनमध्ये जायचं आहे आणि यातून 2 ओरिटेशन दिलेलं आहे. पोर्ट्रेट आहे आणि लँडस्केप आहे. तर आपल्याला लँडस्केप सांगितलेलं आहे. तर लँडस्केपवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, तुम्ही मित्राला कुकी म्हणजे काय ते सांगायचं योग्य उदाहरण कोणतं आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे लहान फाईल जी तुम्हाला लक्षात ठेवते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. चुकीचा पासवर्ड अनेकदा टाकल्यामुळे वेबसाईट ब्लॉक होते कारण म्हटलेलं आहे. तर कारण काय आहे बघा. तर हॅकिंग थांबवण्यासाठी. तुम्ही 10 लाख रुपये जिंकलात असा ईमेल आला तर काय कराल म्हणत आहे. तर काय करायला पाहिजे. तर यासाठी आपण स्पॅम किंवा डिलीट या ऑप्शन्सवर क्लिक करायला पाहिजे. वेबसाईट अलाउ नोटिफिकेशन विचारते तर काय करावे म्हणत आहे. तर यासाठी बघा फक्त विश्वासार्ह साईट्सना अलाउ करावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्ही ब्लॉग बनवता आहात वाचकांना एका भागातून दुसरीकडे नेता यावे यासाठी काय करावे लागेल म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला हायपरलिंक्स वापरावे लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता आणि पेमेंट फेल होते पण पैसे कट होतात याचा काय तपासाल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे बघा ईमेल कन्फर्मेशन आणि त्रुटी कोड. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्ही शाळेच्या वेबसाईटसाठी डोमेन निवडत आहात कोणता जास्त विश्वासार्ह वाटतो म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्हाला एक मोठा लेख वर्गसमूहात शेअर करायचा आहे कोणता मार्ग योग्य आहे आणि का म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ईमेल अटॅचमेंट कारण तो नीट आणि शेअर करता येतो हे त्याचं उत्तर आहे. शॉपिंग वेबसाईट कार्ड डिटेल्स सेव्ह करायला सांगते. सेव्ह करण्यापूर्वी काय तपासावे म्हणत आहे. तर काय तपासायला पाहिजे. वेबसाईट HTTPS आहे का तर हे चेक करायला पाहिजे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. 2 विद्यार्थी एकाच गोष्टीचा सर्च करतात पण त्यांना वेगवेगळे निकाल मिळतात कारण काय असतात म्हणत आहे. कारण ठिकाण हिस्ट्री आणि कुकीमुळे ते मध्ये फरक असते. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण आलेलं आहे या ठिकाणी आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 9 कंप्लीट सोडवायचं आहे.